नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टीईटी या परीक्षेमध्ये परिसर अभ्यास या विषयामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात, त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा कोणती योग्य पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, मी आज ते तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। तर त्याचबरोबर CTETचा निकाल लागलेला आहे। ज्या मुलांना पास होण्याची आन्सर की आलेली आहे, ॲक्च्युअल निकाल म्हणजे आन्सर कीवरून आपण आपला निकाल काय लागणार आहे हे सांगू शकतो। तर ती जी आन्सर की आली आहे त्यावरून तुम्हाला किती मार्क्स पडतात ते पाहायचं आहे। आणि जर तुमचा स्कोअर ओपनसाठी जर 90च्या पुढे असेल आणि कॅटेगरीसाठी 82 आणि त्याच्या पुढे असेल तर तुम्ही पास आहात आणि तुम्ही पुढं टेटचा अभ्यास सुरू करू शकता। परंतु ज्या मुलांना अजून खात्री नाही किंवा मग मार्क्स वाढवायचे आहे तर त्या मुलांनी निश्चित TET तयारी केली पाहिजे। तर या तयारीसाठी तर आपल्या बॅच देखील चालू आहे। D.Ed B.Ed CTETसाठी आहे। त्यानंतर आता CTET झालेली, आता TETची तयारी आपली चालू आहे। जर काही तुम्हाला या संदर्भामध्ये विचारायचं असेल, चौकशी करायची असेल तर इथं माझा नंबर आहे 9850 390 297 आणि शेळके सर 94 23 200 115। तर दोघांनाही शिकवण्याचा जो अनुभव आहे तर तो 16 वर्षाचा अनुभव आहे। पहिल्या TETपासून, पहिल्या शिक्षक भरतीपासून हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये मी बऱ्याच वेळा हा रिझल्ट दाखवत असतो तुम्हाला। या ठिकाणी लांबे अमोल जो आहे तो नगर जिल्ह्यामध्ये प्रथम असेल, त्याच्यानंतर गीते संदीप, या पद्धतीने जो रिझल्ट आहे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 2008 मध्ये, त्यानंतर 2010 मध्ये परत दुसरी शिक्षक भरती झाली, त्यामध्ये ज्योती बोठे इथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आला, त्यामध्ये सिलेक्ट झालेली भरपूर मुलं आहेत। तर त्यानंतर आत्ताची जी एक्झाम आहे 2022 मध्ये तो जो रिझल्ट लागलेला आहे तर त्यामध्ये देखील भरपूर विद्यार्थ्यांची जी निवड आहे तर ही झालेली आहे। त्यामध्ये इथं तुम्हाला दिसत आहेत हे सगळे निवड झालेली विद्यार्थी आहेत। डोंगरे योगेश असेल, वैशाली कुंभार असेल, नरुटे नामदेव असेल, इथं झडे विनायक हे 5 झडे विनायक 163 गुण मिळून संपूर्ण अहमदनगरमध्ये तो प्रथम आलेला आहे। तर या पद्धतीने ते सगळे सिलेक्ट झालेली मुलं आहेत। आत्ताचा देखील CTETचा जो रिझल्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी पास झालेले आहेत। हे संपूर्ण सिलेक्ट झालेली विद्यार्थी आहेत। त्यानंतर आता जो कन्व्हर्ट राऊंड झाला, कन्व्हर्ट राऊंडमध्ये सिलेक्ट झालेले हे विद्यार्थी आहेत। त्याचबरोबर आपण स्कॉलरशिपसाठी पण मार्गदर्शन करतो, त्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये आलेले हे विद्यार्थी आहेत। हे सिलेक्ट झालेले वेगवेगळ्या याच्यामध्ये असेल, रयतमध्ये असेल किंवा बाकीच्या ज्या झेडपी वगैरे आहे, नगर परिषद वगैरे जे आहेत तर त्यामध्ये सिलेक्शन झालेले हे विद्यार्थी आहेत। क्लासमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅच आपण घेत असतो। त्याचबरोबर आज आपण यूट्यूबला ही माहिती म्हणजे पाहण्याबरोबरच की आपण कशा पद्धतीने घेतो हे तुमच्या लक्षात पण आलं पाहिजे। आम्ही कंटिन्यू बरेच जण मुलं म्हणतात सर यूट्यूबचं पाहून फक्त चालेल का? तर एक लक्षात घ्या, यूट्यूबवर जे आहेत ते काही प्रमाणामध्ये असतात, परंतु आम्ही विद्यार्थ्यांबरोबर ॲपमध्ये म्हणजे क्लासमध्ये कंटिन्यू असतो। म्हणजे या पद्धतीचा आम्ही यूट्यूबला एखादा व्हिडिओ जर घेत असेल तर ॲपमध्ये आम्ही सातत्याने त्यांच्याबरोबर असतो। त्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात, टेस्ट वगैरे सोडून घेतल्या जातात आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो रिझल्टमध्ये आपल्याला तुमच्या समोर दिसतो आहे। म्हणजे फक्त रिझल्ट लागला आहे किंवा मग काहीतरी सांगायचं आहे म्हणून हे समोर आहे, तुमच्या सर्व रिझल्ट आहे। त्याच्यानंतर हे आराखडा आहे 150 गुणांची, मोस्टली हे सर्वांनाच माहीत आहे बरोबर। कशाला किती मार्क आहे, 6 ते 8ला आहे, त्याला वेळ किती आहे, इथं सगळं डिटेल्समध्ये आहे। त्याच्यानंतर आपण आपली क्लासची ॲप पण सुरू केलेली आहे, तर ती देखील तुम्ही प्ले स्टोअरमधून जाऊन डाउनलोड करू शकता। मी तुम्हाला ती जी ॲप आहे तर त्याची लिंक जी आहे ती इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा त्या मी सांगितलं की सरळ कॉल करत जा। मी बऱ्याच वेळा सांगत असं काही अडचण असू द्या कॉल करत जा। तर यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना तर यामध्ये काही गोष्टी लक्षात तुम्ही घेतल्या पाहिजे
की तुम्हाला समजा परिसर अभ्यासाचा अभ्यास करा, म्हणजे नाही का, परिसर अभ्यास जो आहे, परिसर अभ्यास जो आहे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये काय येतं, यामध्ये विज्ञानचे काही प्रश्न येतात, त्यानंतर इतिहासाचे प्रश्न येतात, भूगोलचे प्रश्न येतात, नागरिकशास्त्राचे प्रश्न येतात. कोणतं पुस्तक वाचायचं, बरेच जण सांगतात अमुक काढलं, मी केलं, अमुक केलं, नाही का, हेच वाचा. निश्चितच मला एक गोष्ट म्हणायची, सगळ्यात महत्त्वाचा याचा जो स्रोत असतो ना, ही पाठ्यपुस्तक असतात 1 ते 8पर्यंतची. मग 5वीवाल्यांनी पण 8पर्यंत करायला पाहिजे की हो, 5वीवाल्यांनी देखील 8वीपर्यंतची पुस्तकं वाचा, 8वीवाल्यांनी तर 10वीपर्यंत वाचा. पण निश्चित आणखीन जर बेटर एखाद्याला चांगलं करायचं असेल, परफेक्ट, तर ही 12वीपर्यंतची पुस्तकं सोडून तुम्ही कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका. इथपर्यंत म्हणेल एकदम. आणि आम्ही काय करत असतो, त्यावरूनच पुस्तक तयार करत असतो. आपली सगळी पुस्तकं देखील उपलब्ध आहे. GKचं पुस्तक आहे, शिक्षणशास्त्राचं पुस्तक आहे, इंग्लिशचं पुस्तक आहे. आता समजा शिक्षणशास्त्राचं बुक आहे आपलं, आता ज्योती बोठे त्या पुस्तकाच्या साह्याने 30 पैकी म्हणजे 35ला होतं, 35 पैकी 35 मार्क्स मिळवले, म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळवले त्या पुस्तकाच्या साह्याने. पण आम्ही हे सांगत असतो की ते मांडलेलं जे आहे, तर हे सगळं मटेरियल जे आहे, तर हे कलेक्ट असतं, केलेलं असतं. कुठून केलेलं आहे, जर तुम्हाला शिक्षणशास्त्राचा अभ्यास करायचा तर फडकेचं पुस्तक वापरा, काहीच नाही. सगळ्या कोणाच्याही नोट्स पहा, त्या फडकेच्या पुस्तकातल्या असतात. परीक्षेला प्रश्न पहा, फडकेच्या पुस्तकातले असतात. मग मूळ स्रोत जो आहे तिथं जर गेलं तुम्ही तर बेटरच आहे. तरी देखील तुम्हाला जर कोणतं पुस्तक लागत असेल तर निश्चित त्यासाठी देखील सगळ्या प्रकारची पुस्तकं आपली क्लासची उपलब्ध आहे. आणि हे जे सगळ्या नोट्स आहेत हे तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर हे क्लासमध्ये सगळं प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे ऑनलाईन असल्यामुळं तुम्हाला ते PDF स्वरूपामध्ये काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. प्लस आपल्या PPT वगैरे ज्या असतात त्या देखील तुम्हाला तिथं ॲपवर उपलब्ध होतात. म्हणजे तुम्हाला ते सोडून दुसरं काही करायची गरज नाही. परंतु तरी देखील हा जो स्रोत आहे तर तो 1 ते 8 पुस्तकं सगळ्यात बेटर आहे, सगळ्यात बेटर आहे. आणि त्यातूनच येतं. ज्याला यश मिळवायचं त्यांनी पहिल्यांदा हे 1 ते 8ची पुस्तकं, इतिहास भूगोलची म्हणजे परिसर अभ्यासासाठी इतिहास भूगोल आणि विज्ञानचे 8पर्यंतचे नाही करण्याची गरज, पण 5पर्यंत जर केलं तर त्याचा फायदा होईल. दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा तो म्हणजे गणित असतो. तर गणितामध्ये मग गणित सर खूप अवघड जातं. पण मी कितीतरी मुलं क्लासचे असे आहेत की ते आउट ऑफ मार्क्स मिळवताना पाहिलेले आहेत. तर त्याचं कारण आम्ही ज्या पद्धतीने त्यांचं घेतो आहे आणि मुलं पण त्याला रिस्पॉन्स करत आहेत, तर यश त्याच्यामुळे येतं आहे. तर एक पहा, मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ज्याला आउट ऑफ मार्क मिळायचे त्याला टेक्निक कळून घेणं गरजेचं आहे. आणि हे मी पहिल्यांदा सांगत असतो, म्हणजे अभ्यासाबरोबर टेक्निक पण महत्त्वाचं किती आहे. तर इथं पहा, 2013ला आपली TET सुरू झाली. त्याच्यानंतर 14ला दुसरा पेपर झाला. 14चा पेपर 16ला जेव्हा झाली तेव्हा 14चा पेपर गणिताचे 30 प्रश्न फक्त संख्या बदलून, म्हणजे प्रश्न तोच, फक्त संख्या बदलवल्या, अंक बदलवले, संख्या बदलून 30च्या 30 प्रश्न इथं आले. ज्याने आणि आपण ह्या पद्धतीचे आता यूट्यूबला पहा, मी बाकीचे पण प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर येथे सोडून टाकलेले आहेत. आता आणखीन परत काही टाकणार आहे. तर इथं ते आले, 16ला आले. त्याच्यानंतर 17ला जी क्वेश्चन पेपर झाली तर ती 17ची क्वेश्चन पेपर काय झाली, 18ला ॲज इट इज आली. आता इथं पहा, 20ची जी क्वेश्चन पेपर आहे तर जी 16ला झाली होती तर 16ला झालेली 20ला परत आली. पण इथं लक्षात घ्या, 2016ची जी रद्द झाली, म्हणजे 2 पेपर झाले. एक क्वेश्चन पेपर फुटला म्हणून 2016ची एक प्रश्नपत्रिका रद्द केली होती. जी रद्द केली होती ना, त्यातले जे 30 प्रश्न आहेत तर ते 2020मध्ये आलेले आहे. आणि त्याच्यानंतर 2018ला जी झाली ती आत्ता मागच्या वेळेला 2021ला आली. आणि 2018चे पण मी व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे. ज्या मुलांनी तो यूट्यूबला पाहिला त्यांना यश आलं, ते पाहून ज्यांनी क्लास जॉईन केला त्यांना पुढं शिक्षक भरतीमध्ये देखील काय झालं, यश आलेलं आहे. तर आपण निवड करताना पहा, यूट्यूबला आपल्या सगळ्या प्रकारचे लोक बसलेले आहेत, सगळ्या पद्धतीचे प्रलोभन तुम्हाला दाखवले जातील. परंतु योग्य निर्णय घ्या. मी म्हणत नाही का इथंच घ्यायला पाहिजे, जिथं तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा, पण मग त्या योग्य निर्णय घेताना अनुभव आपल्याला हे मार्गदर्शन कशा पद्धतीने करू शकतील तर हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या साह्याने परत रिझल्ट कसा आहे त्याच्या साह्याने एक निर्णय घ्या आणि क्लासला जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा. निश्चितच आपण यशापर्यंत जाऊन थांबणार आहोत. तर या अनुषंगाने आता प्रश्न कसे आले तर त्याला पण सुरुवात करूया. तर 2014मध्ये
2014मध्ये परिसर अभ्यास या विषयामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले तर त्याचा मागोवा आपण घेऊया. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? तर युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ, आता हे जे प्रश्न आहेत पुस्तकात ॲज इट इज आहे, हे तुम्हाला कोणत्या ठोकळ्यात सापडणार नाही, हे एक लक्षात घ्या. अमुक नाही का, एखादा खूप बडा लेखक असतो आणि तो सांगतो मी अमुक केलं मी तमुक केलं हे, तर हे लक्षात घ्या. म्हणून मी म्हणत असतो तुम्ही पुस्तक प्रेफर करा बास, कोणत्याही दुसऱ्या गोष्टीला हात लावण्याची गरज नाही. 8वीपर्यंतची पुस्तकं पहा, तुम्हाला यश येईल. नोट्स काढा आणि ह्या करून घेतले जातात आपल्या क्लासमध्ये, हे करून घेतलं जातं. ठीक आहे, तर म्हणजे काय पहा, प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय आहे? कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरूंविरुद्ध केलेले बंड आहे. प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड आहे. पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य आहे. आणि मार्टिन लुथरने प्रसिद्ध केलेला धर्मसुधारणेचा जाहीरनामा आहे. तर याची जी उत्तरं आहे तर ते सांगण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. आणि किंवा मग आपल्याला एक एक गोष्ट माहीत होणार आहे. आता इथं पहा, पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. 8वीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे ॲज इट इज. गोपाळ, आता ॲक्च्युअल पहा 1 ते 5साठी पेपर 1 असतो आणि प्रश्न 8वीच्या पुस्तकातला आहे. काही हुशार मुलं जे आहेत ते म्हणतात सर 5वीपर्यंतच करणं गरजेचं आहे, पुढचं करायचं गरज नाही, तर ते 6 ते 8च्या मुलांनी करणं गरजेचं आहे. पण एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला हा जो प्रश्न आलेला आहे तो 8वीच्या पुस्तकातला आलेला आहे. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? मग गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित बाब नाही हे सांगायचं तुम्हाला. मग दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचं त्यांनी लेखन केलं, वाचनालयाची चळवळ केली, विधवा विवाहाचा पुरस्कार केला आणि लोकहितवादी या टोपण नावाने लेखन केलं. तर आपल्याला हे माहीत असतं की लोकहितवादी हे त्यांचं नाव आहे. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. विधवा विवाहाचा पुरस्कार पण त्यांनी केला, हे पण बरोबर आहे. वाचनालयाची चळवळ पण आहे आणि शतपत्रे त्यांनी लिहिलं हे पण माहीत आहे. पण एक लक्षात घ्या, शतपत्र जे आहेत तर ते दिग्दर्शन या साप्ताहिकातून न लिहिता तर ते लिहिलेलं आहे. पहा, दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन केलं, ही खालील पर्यायापैकी त्यांच्याशी संदर्भामध्ये नसलेली बाब आहे. तर शतपत्रे जे आहे तर ते कशातून लिहिलेले आहे? कशातून, कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेले आहे? प्रभाकर या साप्ताहिकातून ते लिहिलेलं आहे. परत मी एकदा सांगतोय, हे तुम्हाला 8वीपर्यंतच्या पुस्तकात सगळं उपलब्ध आहे. नोट्स काढा, पास व्हा. पण या पद्धतीचे काय म्हणूया आपण तुम्हाला की मार्गदर्शन आणि सराव तो आपल्या क्लासमध्ये घेतला जातो. म्हणून जर क्लासला जॉईन झालं तर निश्चितच यशापर्यंत जाण्याची जी शक्यता आहे ती काय होणार आहे? वाढणार आहे. संस्था, संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता आहे? संस्था दिलेल्या आहे तुम्हाला. हिंदुस्तान सोशलिस्ट असेल, रिपब्लिकन असोसिएशन, आझाद हिंद सेना आहे, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन असेल आणि इंडिया हाऊस असेल. पाहता आपल्याला इथं काही गोष्टी ठराविक खूप वेळा झाल्यामुळं माहीत असतात. इंडिया हाऊस जो आहे तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये ह्या इंडिया हाऊसची स्थापना केली होती. त्याच्यानंतर आझाद हिंद सेना जी आहे ही आपल्याला माहिती आहे. तर आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली होती. म्हणजे ब साठी एक पाहिजे. पहा, याच्याहूनच काही गोष्टी आपल्याला कळतात. ब साठी एक पाहिजे, तर या 2 ठिकाणी ब साठी एक आहे. म्हणजे हा पर्याय कट झाला आणि हा पर्याय पण कट झाला. त्याच्यानंतर ड साठी आपल्याला पाहिजे 5. मग ड साठी 5, ठीक आहे, ड साठी 5, याला पण ड साठी 5 दिलं, याला पण ड साठी 5 दिलं. पण मोस्टली बऱ्याच वेळा आपल्याला एकावरून किंवा 2वरूनच हे करता येतं. आता हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, तर याची स्थापना कोणी केलेली आहे? मग यामध्ये आपल्याला हे पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याची जी स्थापना आहे ती केलेली आहे. म्हणजे अ साठी काय पाहिजे आपल्याला? 4 पाहिजे. चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केलेली आहे. आता यामध्ये जर समजा आपल्याला अचं उत्तर
अचं उत्तर कुठे आहे? हे चंद्र, हे अचं उत्तर 4. मग अचं उत्तर 4 एवढं माहीत असेल तर एकाच ठिकाणी होतं, म्हणजे इथं एका माहितीवरून आपल्याला सगळं उत्तर आलं असतं. ठीक आहे, तर काय उत्तर आहे पाहूया. 3 उत्तर पाहिजे ना, तर 3 उत्तर. अ ला 4, ब ला 1. ब ला 1 आहे का? आहे, असणारच होतं. क ला 2 आणि ड ला 5. ठीक आहे, पुढं आपल्याला पुढचा प्रश्न आहे. या पद्धतीने प्रश्न येतो. हे प्रश्न आलेले आहेत. प्रश्न, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? हे विचारले तुम्हाला. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते आहे? मग पेटती मशाल आहे, चरख्याचे चित्र आहे, भरारी घेणारा फिनिक्स पक्षी आहे, की झेप घेणारा वाघ आहे? तर हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आझाद हिंद सेना जी आहे तर रासबिहारी बोस यांनी स्थापन केली आणि नेतृत्व जे आहे त्याचं पुढं सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय पहा, तिकीट त्यावेळेला प्रकाशित केलं होतं. तर झेप घेणारा वाघ, झेप घेणारा वाघ हे त्याचं काय आहे? इथं दिसतं झेप घेणारा वाघ हे त्याचं बोधचिन्ह होतं. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालीलपैकी कोणती आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या दोन इयत्तांमध्ये अतिशय व्यवस्थित पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आपलं जे जी केचं बुक आहे तर मी त्यातलेच प्रश्न जी केतल्या येतात आपल्या बुकमधले, पण काय येतात ते, तर मी ते 4थी आणि 7वी आहे तर त्याचं जो सारांश आहे तर त्या आपल्या जी केच्या बुकमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यातले प्रश्न येतात आणि मी ते व्हिडिओ पण घेतलेले आहेत पहा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर ते तुम्ही पाहू शकता परिसर अभ्यासासाठी, ते तुम्हाला फायदेशीर होतील. बाकीचे आपल्या चॅनलवर गणित वगैरे जे आहेत ते पण व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला फायदेशीर होतील. आणि याच्या अनुषंगाने जर तुम्ही क्लासमध्ये आला तर निश्चित आणखी फायदा तुम्हाला होऊन जाणार आहे. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखायची. मग शाहिस्ते खान जो आहे तो फिरंगोजी नारसाळा होता का? बहलोल खान प्रतापराव गुजर. आपल्याला माहिती आहे बहलोल खानाला सोडलं. आता चित्रपट वगैरे येतात आपण त्याच्यामध्ये पाहतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांना नाही का नाही तुम्ही का सोडलं त्यांना म्हणून जाब विचारला. मग आपण दौलत खान, मुरारबाजी, सिद्धी मसूद, बाजीप्रभू. सिद्धी आला होता, बाजीप्रभू आहे की नाही, पावनखिंड आहे माहिती आहे आपल्याला. दौलत खान नाही, इथं दिलेर खान पाहिजे होता, मुरारबाजी. तर हे सगळं आपल्याला पहा इथं चुकीची जोडी आहे. दौलत खान आणि मुरारबाजी नाही, इथं दिलेर खान होता. ठीक आहे, पुढे. दिल्ली झाली दिवाणी, दिल्ली शाहीचे गेले पाणी, टिंबटिंब राणी भद्रकाली कोपली. अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे? या पद्धतीचं वर्णन कोणाचं केलं आहे? मग झाशीच्या राणीचं केलं आहे, चांदबिबीचं केलं आहे, अहिल्याबाई होळकर की महाराणी ताराबाई. तर बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की झाशीच्या राणीचाच उल्लेख बऱ्याच वेळा केला जातो, तर तसं नसून या ठिकाणी देवदत्त यांनी हे जे वर्णन आहे हे महाराणी ताराबाई यांच्याविषयी केलेलं आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर आणि त्यांना मारल्यानंतर पुढं जे राज्यकारभार आहे राजाराम महाराजांनी चालवला आणि त्यानंतर पुढे ताराबाईंनी चालवलं ना. अतिशय कर्तबगार म्हणूया आपण पहा, खूप छान वर्णन त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे किल्ले लढवायचे जोपर्यंत रसद आहे आणि ज्यावेळेला सगळं संपेल आपल्याकडचं तर किल्ला देऊन टाकायचा त्या सरदाराला आणि मध्ये पैसे घ्यायचे त्या बदल्यामध्ये. आणि सगळे किल्ले काय करायचे, मग ते जे सरदार आहे औरंगजेबाचे तर ते किल्ले परत फुलफिल करायचे, धनधान्य वगैरे सगळं, दारू गोळा वगैरे सगळं भरून ठेवायचे आणि हे परत अचानक जायचे तो किल्ला जिंकून घ्यायचे आणि परत मग सगळं रसद वगैरे असायचे, परत लढायचे. म्हणजे अशा पद्धतीने नाकी 9 त्या शत्रूचा आणलं होतं. तर मग त्यामुळं अशी दिल्लीच्या तोंडाचं पाणी गेलं, भद्रकाली कोपली, म्हणजे असं वर्णन जे केलं होतं ते तुम्हाला सत्य असल्याचं निश्चितच जाणवेल. तर भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहे? तर बऱ्याच वेळा सिंह, घोडा, बैल याच्यापैकी कोणता प्राणी आहे? मी बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असतो किती प्राणी आहेत, कोणते प्राणी आहेत? सगळ्यांना सिंह माहीत आहे. मी विचारतो किती प्राणी आहे आणि किती प्रकारचे प्राणी आहेत?
किती प्रकारचे प्राणी आहे आणि एकूण प्राणी किती. हा प्रश्न कसे तयार होतात. एकूण प्राणी किती, त्याच्यावर एकूण प्राणी किती, किती प्रकारचे प्राणी आहेत, आहे की नाही. किती म्हणजे किती प्रकारचे प्राणी आहेत आणि एकूण किती प्राणी आहेत. म्हणजे समजा पूर्ण अर्थाने इथं पहा किती प्रकारचे आहेत आणि एकूण किती प्राणी आहेत. आणि इथं हा एक प्रश्न विचारला कोणते किंवा कोणता प्राणी आहेत. तर आपल्याला माहीत आहे, पहा तुमच्या समोर दाखवतो आता सिंह आहे, बरोबर का नाही. सिंह आहे, घोडा आहे, बैल आहे आणि हत्ती देखील आहे, बरोबर. तर आता इथं पहा फक्त बरोबर आहे का. बरोबर म्हणजे कशाला म्हणायचं त्यांना. सिंह तर आहे. त्याच्यानंतर घोडा, इथं घोडा दिसतोय आणि बैल त्याच्या शेजारीच बैल आहे पहा. म्हणजे हे आहे सगळं. मग आता पहा तिन्ही पण आहे ब आणि क. आता कोणते कोणते प्राणी पहा बरं का. हे मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो कोणते प्राणी आहे. तर इथं सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर चार उभे हे चार उभे सिंह आहेत. चार उभे असे सिंह कोरले आहेत. या सिंहाखाली पट्टीवर पूर्वेकडे हत्ती आहे पहा, हत्ती पण आहे. तर याची जी बॅक साईड आहे, याच्या बॅक साईडला हत्ती आहे. हत्ती दिसत नाही आपल्याला. त्याच्यानंतर हत्ती आहे. पश्चिमेकडे घोडा आहे पहा, इथं घोडा दिसतोय मात्र, हा घोडा आहे. त्याच्यानंतर पश्चिमेकडे घोडा आहे. दक्षिणेकडे बैल आहे व उत्तरेकडे एक सिंह आहे. इथं बैल आहे आणि एक सिंह पण आहे. खाली पण सिंह आहे बरं का. याच्यामध्ये सिंह, चार प्राणी आणि प्रत्येक जो सिंह आहे त्याच्या खाली हे अशोक चक्र आहे. आणि ह्या प्रत्येक चक्राच्या मध्ये एक प्राणी, म्हणजे पहा हे पुढचं चक्र, बॅकचं चक्र, इकडचं चक्र पहा इथं दिसतंय आणि इकडून चक्र, आणि यांच्यामध्ये प्राणी 1 2 3 4 प्राणी. मग ह्या घोड्याच्या शेजारी क्रम कसा आहे पहा. ह्या घोड्याच्या शेजारी हत्ती, घोडा, बैल, सिंह. हत्ती, घोडा, बैल, सिंह, आहे का नाही. प्रत्येक जोडीवरील एका अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर आहे. तर इथं कमळ आहे असं उलटं, आहे की नाही. तर हे आपलं राजमुद्रा आहे. खूप महत्त्व आहे राजमुद्रेला. आता या राजमुद्रेवर कोणते कोणते प्राणी. सिंह आहे, घोडा आहे, बैल आहे आणि एक हत्ती पण आहे. मग प्रकार किती झाले. 1 2 3 4 प्रकारचे प्राणी आहेत. 4 प्रकारचे प्राणी आहेत. पण मग मी तुम्हाला विचारलं एकूण प्राणी किती आहेत. एकूण प्राणी मग हे जर मोजले तर हे 4 सिंह पावर का. आता 4 सिंह आणि हे 4 सिंह आणि इथं खाली एक सिंह आहे याच्यात पण. मग हे 4 आहे. कोणते. हत्ती, घोडा, बैल आणि सिंह, हे 4 आहे. मग फक्त जर सिंह विचारले तर सिंह 4 + 1 5 सिंह आहे. आणि एकूण प्राणी किती. 4 आणि 4 8 प्राणी. म्हणजे पाहता बरं का. एकूण प्राणी 8. एकूण प्राणी 8. कोणत्या कोणत्या प्रकारचे. सिंह, हत्ती, घोडा, बैल. सिंह, घोडा, बैल आणि हत्ती, हे 4 प्रकारचे प्राणी. एकूण प्राणी 8 आणि सिंहच. बरेच जणांना जर उत्तर विचारलं सिंह किती आहेत तर सगळेजण 4 म्हणतात. हे 4 आहे आणि खालच्या याच्यावर पण एक सिंह आहे. एकूण सिंह 5 आहे पहा. तुम्हाला एकदम साधी माहिती आहे, सिंपल माहिती आहे. म्हणजे हे असं काही वेगळं करण्याची गरज नाही. पण हे कोणीतरी सांगितलं तर ते आपल्या कायमचं लक्षात राहून जातं. ठीक आहे. परराज्यातील व्यक्तींची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते. ओके. याचे प्रमुख कारण पर्यायामध्ये कोणतं आहे. मग आपल्याला इतिहास आहे, आपल्याला भूगोल आहे, आपल्याला राज्यघटना आहे. ही भारतीय संविधानातील तरतूद आहे. कोणत्या व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे. राज्याचे कायदेमंडळ गठीत करण्याची नियमावली तशी तरतूद आहे आणि राज्याचे कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावली तशी तरतूद आहे. तर याचं उत्तर आहे कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा एक प्रघात आहे. पुढचा प्रश्न आहे पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणतं. मग ग्रामसभेचं वैशिष्ट्य कोणतं नाही. पहा, व्हिडिओ पॉज करून सगळे पर्याय व्यवस्थित पहा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांना
गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते. ग्रामपंचायतीसंबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, गावातील सर्व आबालवृद्धांना व गावकऱ्यांना ग्रामसभा म्हणतात, तर हे चूक आहे. तर 19 वर्षापुढील जे नागरिक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ग्रामसभा म्हटलं जातं. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? भारताच्या उत्तर भागाकडून वारे वाहतात. मग उत्तर भागाकडून वारे वाहतात हे असे, उत्तर भागाकडून वारे वाहतात, मग कुठं पाऊस पडणार आहे पहा. तर आपल्याला माहिती आहे इकडं हे जे आहे मुंबई वगैरे ते इकडचा पाऊस पडतो. तर या ठिकाणी कारवार, कवरत्ती, मच्छलीपट्टणम आणि मंगळूर. तर इथं पहा हे मच्छलीपट्टणम इथं आहे. नकाशाचं थोडंसं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. तर उत्तरेकडून जे वारे येतात तर त्याचा पाऊस जो आहे तो ठिकाण तर माहीत पाहिजे, नाही तर मच्छलीपट्टणम माहीत नाही आपल्याला. मग महाराष्ट्रामध्ये आहे का, गुजरातमध्ये आहे का, काश्मीरमध्ये आहे. तर मच्छलीपट्टणम पहा नकाशा शाळेने, म्हणजे तुम्हाला प्रॉपर जे आहे कळणं गरजेचं आहे. तर ते तुमच्यापर्यंत हे डिजिटल बोर्डच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. त्याचं उत्तर आहे मच्छलीपट्टणम. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी ओळखा. सापुताडा, अस्तंबा, पश्चिम घाट, अनैमुडी, अरवली पर्वत, गुरुशिखर आणि हिमालय केटू. आता हिमालय केटू माहिती आहे, अरवली गुरुशिखर माहिती आहे, पश्चिम घाट अनैमुडी आहे. तर सातपुडा जे आहे तर अस्तंबा हे चुकीचं विधान आहे. तर त्याच्यानंतर प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याचवेळी भारतात किती वाजले असेल? तर भारत जो आहे म्हणजे ग्रीनिच या ठिकाणी 0° रेखावृत्त आहे, 0° रेखावृत्त आहे. एक दिवस मी तुम्हाला ह्या प्रश्नावर विश्लेषण करेल, एक व्हिडिओ तयार करेल. तर आत्ता थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर आपण 5.5 तासाने कसं आहे, पुढे आहे, आपण पुढे आहे. म्हणजे आपल्याकडं आपल्या इथून पुढं गेल्यानंतर म्हणजे नाही का, आपल्याकडं समजा 1 वाजला, मग इथं 1 वाजायला अजून 5.5 तास बाकी असतात. मग समजा इथं किती सांगितले, त्याचवेळी भारतात किती वाजले असेल? प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी, इथं सोमवार आहे आणि सोमवारचे किती वाजलेले आहे? सोमवार रात्रीचे 10 वाजलेले आहेत, रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपण 5.5 तासांनी पुढे आहोत. मग आपल्याकडं इथं किती वाजलेत? सोमवार रात्रीचे 10 वाजले आहेत. मग आपल्याकडं 10 वाजून गेलेत. मग 10, 11, 12 असं वाजले असते ना आपले. तर इथं किती वाजले असतील पहा, 10 वाजलेले आहेत. आपण 5.5 तासांनी पुढे, म्हणजे आपल्याकडं वाजले असतील पहा इथं 03, इथं 5 आणि 1 15, म्हणजे किती झाले हे 12. तर इथं पहा बरं का 3:30, इथं पहाटेचे 3 असं करा, पहाटेचे 3:30. आता इथं पहा म्हणजे 12 झालं ना, 12 हे 15 तास घड्याळात गेलो. 12, 13, 14, 15, 3, 30, 3:30 वाजले फक्त. मंगळवार पहाटेचे 3:30 वाजलेले असतील. आहे का बरोबर? पर्याय 4 मंगळवार. इथं फक्त प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पहाटेचे 3:30 करा. सगळीकडे 4:30 दिले का, 3:30 करा. इथं मग आहे का, नाही तर मग पर्याय बदला, दोन्हीपैकी एक. हे चला चौथा पर्याय दिलेला आहे आणि इथं पहाटेचे 3:30 असा करायचा आहे. किंवा मग एक तर 2 पर्याय करा. हे समजलं आहे का? 10 वाजले होते, आपण 5.5 तासांनी पुढे. मग 10 वाजले, 5.5 तास पुढे गेलं. मग 10, 11, 12, 13, 14, 15, 15 म्हणजेच किती? 3:30 मंगळवारचे वाजले असतील. ओके. पुढचं सापुतारा हे ठिकाण आहे गुजरात. तर पाल हे ठिकाण कुठे आहे? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढं भूषण संगणक अभियंता, त्याच्यानंतर मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. तर यावरून चतुर्थ व्यवसाय करणारे लोक कोणते आहे? म्हणजे जे सेवा देतात त्यांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. आता हे जे सेवा देणारा आहे भूषण संगणक आहे, तर चतुर्थक व्यवसायामध्ये कोण येईल? भूषण येईल.
तर यामध्ये पहा प्राथमिक सेवा क्षेत्र जे आहे तर शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि खाणकाम करणारे. द्वितीयमध्ये उद्योग, धंदे आणि बांधकाम, हे व्यवस्थित लक्षात घ्या. तृतीयकमध्ये व्यापारी, वाणिज्य, वाहतूक हे जे आहे हे तृतीयमध्ये येतात. तर हे डिटेलमध्ये हा पुस्तकातला चार्ट आहे पहा, पुस्तकातला चार्ट आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे. तृतीय आर्थिक क्षेत्र त्याचं विश्लेषण कसं केलं, व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन आणि इतर सेवा. कधी कधी चतुर्थक म्हटलं जातं किंवा 3च भागामध्ये हे विश्लेषण केलं जातं व्यवसायांचं, हे लक्षात घ्या. 3च भागांमध्ये. आणि ह्या तृतीय भागांमध्ये व्यापार, वाहतूक, संदेशवहन या पद्धतीने जे आहेत. मग घाऊक, किरकोळ व्यापारी, शहरी, ग्रामीण, नागरिक, खूप डिवायडेशन इथं त्यांचं दिलेलं आहे. एकदा यावरून नजर टाका, म्हणजे कोणता पुढचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर जे आहे ते तुमचं परफेक्ट बरोबर येईल. आणि राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता, तर आपल्याला राष्ट्रीय उद्यानं जे आहेत तर ती माहीत असणं गरजेचं आहे. 6 राष्ट्रीय उद्यानं या महाराष्ट्रामध्ये आहे. मग नागपूर, ठाणे, रायगड इथं आहे का, की गोंदिया, गडचिरोली, रायगड इथं आहे, की चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आहे, गडचिरोली, ठाणे आणि चंद्रपूरमध्ये आहे. तर चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी आहे पहा राष्ट्रीय उद्याने जी आहेत ती 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. आणि या 6 राष्ट्रीय उद्यानामध्ये पहा इथं चंद्रपूरमध्ये इथं राष्ट्रीय उद्यान आहे. चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. तर ताडोबा, चंद्रपूरमध्ये कोणतं उद्यान आहे, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर गोंदियामध्ये राष्ट्रीय उद्यान आहे, दिसतंय का तुम्हाला. तर गोंदियामधलं नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर पुढे नागपूरमध्ये पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान पहा, तुम्हाला या पद्धतीने टीचिंग हे क्लासमध्ये केलं जातं. सगळं डिटेलमध्ये कुठं त्याचं लोकेशन कुठं आहे, ताडोबा कुठे आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. तर राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर ठाणे या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तर ठाणे या ठिकाणचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे पहा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर यांच्या बॉर्डरवर असणारं सांगलीला त्याचं कार्यालय आहे तर ते राष्ट्रीय उद्यान आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान. आणि या राष्ट्रीय उद्यानामध्ये व्याघ्र प्रकल्प राबवले जातात. फक्त इथं व्याघ्र प्रकल्प नाही, नाहीतर बाकीच्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प राबवले जातात. तर या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन हे क्लासमध्ये केलं जातं. यश येण्यासाठी निश्चितच क्लासला जॉईन व्हा. अनुभव जो आहे त्याचा फायदा घ्या. शेळके सर असेल, मी असेल किंवा आपली टीम असेल तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करेल. तर काही अडचण असेल, कोणत्या पद्धतीची काही चौकशी करायची असेल तर इथं लोंढे सर 98 50 390 297 आणि शेळके सर 94 23 200 115 या नंबरशी संपर्क साधा. तुमचे शंका समाधान निश्चितच होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा. धन्यवाद.